नमस्कार. आपण जेव्हा कुठलीही राष्ट्रीय परेड पाहतो तेव्हा ती फक्त एक सोहळा नसते. ती त्या देशाची एक गोष्ट सांगत असते. आज आपण भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधून सांगितलेली गोष्ट उलगडून पाहणार आहोत. ही गोष्ट आहे भारताच्या सामर्थ्याची, विविधतेची आणि भविष्याची. तर मग प्रश्न हा आहे की एक परेड नक्की सांगते तरी काय? म्हणजे हे फक्त सैनिकांचं संचलन किंवा रंगीबेरंगी चित्ररथांची मिरवणूक आहे का? नाही. याच्या पलीकडे जाऊन एक परेड म्हणजे त्या देशाची ओळख, त्याची ताकद आणि भविष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन जगासमोर मांडण्याचं एक प्रभावी माध्यम असतं. तर बघा, 2026ची जी परेड होती ना, तिने आपल्याला प्रामुख्याने 3 गोष्टी सांगितल्या. भारताचा गौरवशाली भूतकाळ, देशासाठी प्राणांची आहुती देणारे आपले नायक आणि तिसरं म्हणजे भविष्यासाठी सज्ज असलेला एक सामर्थ्यशाली भारत. चला तर मग यातला प्रत्येक मुद्दा जरा जवळून पाहूया. सगळ्यात आधी एक छोटासा रिफ्रेशर. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण त्यानंतर 26 जानेवारी 1950ला देशाने स्वतःची राज्यघटना स्वीकारली. म्हणजे या दिवसापासून भारतात कायद्याचं राज्य आणि लोकांची सत्ता सुरू झाली. म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाचा मानला जातो. या वर्षीच्या सोहळ्याचा केंद्रबिंदू किंवा आत्मा म्हणूया तो होता वंदे मातरम. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली आणि याच निमित्ताने ही संकल्पना परेडच्या प्रत्येक भागात आपल्याला दिसली. हे गीत म्हणजे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आहे. या परेडमध्ये ना 2 गोष्टी प्रामुख्याने दिसल्या, म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू. एकीकडे होतं देशाचं लष्करी सामर्थ्य आणि दुसरीकडे होती आपली विविधतेनं नटलेली सांस्कृतिक एकता. आणि ह्या दोन्ही गोष्टी मिळून तर आधुनिक भारताची ओळख तयार होते, नाही का? आता लष्करी सामर्थ्याच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचं झालं तर आत्मनिर्भर भारतचा नारा इथे अगदी स्पष्ट दिसला. शक्तिबाण आणि दिव्यास्त्रसारखे ड्रोन प्रणाली, म्हणजे शत्रूवर नजर ठेवून हल्ला करणाऱ्या सिस्टम्स. मग लांब पल्ल्यापर्यंत अचूक मारा करणारा सूर्यास्त्र रॉकेट लॉन्चर आणि आपला शक्तिशाली संपूर्ण भारतीय बनावटीचा मुख्य लढाऊ रणगाडा अर्जुन, या सगळ्या स्वदेशी शस्त्रांचं प्रदर्शन खरंच प्रभावी होतं. एका बाजूला हे लष्करी सामर्थ्य, तर दुसऱ्या बाजूला काय? तर भारताची जबरदस्त सांस्कृतिक विविधता. कर्तव्यपथावर एकूण 30 चित्ररथ होते. यात 17 राज्यांचे आणि 13 सरकारी मंत्रालयांचे चित्ररथ होते, जे आपापल्या भागाची संस्कृती दर्शवत होते. यातूनच विविधतेत एकता हा संदेश अगदी ठळकपणे समोर आला. पण ही परेड फक्त लष्करी ताकद आणि संस्कृती दाखवण्यासाठी नसते. याच्याही पलीकडे जाऊन हा दिवस असतो त्या वीरांचा सन्मान करण्याचा, ज्यांनी देशासाठी असामान्य धैर्य दाखवलं आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. चला पाहूया 2026मध्ये कुठले शौर्य पुरस्कार दिले गेले. देशाचा सर्वोच्च शांतताकालीन सन्मान अशोक चक्र एका व्यक्तीला प्रदान करण्यात आला, कीर्तिचक्र 3 जणांना आणि शौर्यचक्र 13 जणांना देण्यात आलं. आणि यावर्षीचा सर्वोच्च सन्मान म्हणजे अशोक चक्र, तो मिळाला ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ठरले होते. त्यांच्या या कामगिरीने देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. पण या सन्मानामागे एक खूप भावनिक आणि तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. यावर्षी दिलेल्या एकूण 70 शौर्य पुरस्कारांपैकी 6 पुरस्कार हे मरणोत्तर प्रदान करण्यात आले. हे आपल्याला त्या वीरांच्या सर्वोच्च बलिदानाची आठवण करून देतं. आता यावर्षीच्या परेडमध्ये ना एक अगदी नवीन आणि खूप महत्त्वाचा बदल दिसून आला. तो होता जनभागीदारीचा, म्हणजे लोकांचा सहभाग. या उपक्रमाने हे दाखवून दिलं की हा राष्ट्रीय उत्सव आता फक्त शासनापुरता मर्यादित नाहीये, तर तो खऱ्या अर्थाने लोकांचा होतोय. आणि ही काही छोटी गोष्ट नव्हती. विचार करा, देशभरातून तब्बल 10,000 विशेष पाहुण्यांना परेड पाहण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. हा आकडाच सांगतो की हा उत्सव आता किती लोकाभिमुख होत चालला आहे. आता मनात प्रश्न येईल की हे 10,000 विशेष पाहुणे म्हणजे नक्की कोण होते? तर ऐका, यामध्ये इस्रोचे शास्त्रज्ञ होते, महिला बचत गटांच्या सदस्य होत्या, सीमेवर रस्ते बांधणारे कामगार होते आणि नैसर्गिक शेती करणारे शेतकरीही होते. म्हणजे ज्यांनी आपापल्या क्षेत्रात देशासाठी महत्त्वाचं योगदान दिलंय त्या सगळ्यांना सन्मान मिळाला. परेडने सांस्कृतिक आणि सामाजिक संदेश तर दिलाच, पण यासोबतच एक अतिशय स्पष्ट आणि सामरिक संदेशही दिला, जो थेट एका नुकत्याच झालेल्या लष्करी कारवाईशी जोडलेला होता. हे ऑपरेशन होतं ऑपरेशन सिंदूर.
मे 2025मध्ये पहलगाम येथे झालेल्या एका दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सने मिळून दहशतवादी तळांवर एक अतिशय अचूक कारवाई केली होती. आणि या ऑपरेशनचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी परेडमध्ये खास व्यवस्था केली होती. जमिनीवर काय दिसलं तर एक विशेष स्त्री सेवा चित्ररथ, ज्यावर या ऑपरेशनमध्ये वापरलेली शस्त्र आणि तिन्ही दलांमधला समन्वय दाखवण्यात आला होता. आणि हाच संदेश जमिनीवरून थेट आकाशात पोहोचला. भारतीय हवाई दलाने सिंदूर नावाच्या एका अगदी नवीन फायटर जेट फॉर्मेशनचं प्रदर्शन केलं, जे खास या ऑपरेशनला आणि त्यातल्या हवाई सामर्थ्याला समर्पित होतं. या सिंदूर फॉर्मेशनमध्ये कोणती विमानं होती? तर बघा, 2 रॅफेल, 2 सुखोई 30, 2 मिग-29 आणि 1 जॅग्वार. या विमानांनी एकत्र उड्डाण करून आकाशात भारताच्या हवाई सामर्थ्याची एक जबरदस्त झलक दाखवली. म्हणजे बघा, वंदे मातरमचा ऐतिहासिक सुरांपासून ते शौर्य पुरस्कार विजेत्या वीरांच्या सन्मानापर्यंत, सामान्य नागरिकांच्या सहभागापासून ते ऑपरेशन सिंदूरमधून दिलेल्या कडक संदेशापर्यंत, या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की लक्षात येतं की 2026ची परेड ही फक्त एक परेड नव्हती, तर ते एक शक्तिशाली राष्ट्रीय निवेदन होतं. आणि मग शेवटी एक प्रश्न मनात येतोच की जसजसा हा सोहळा केवळ लष्करी प्रदर्शन न राहता सामान्य नागरिकांना त्यांच्या योगदानाला आपल्यात सामावून घेत आहे, तसतसा भारताचा प्रजासत्ताक दिन भविष्यात जगाला नक्की कोणता संदेश देऊ पाहतोय यावर विचार करायलाच हवा.